नमस्कार मंडळी, सोनम लाईफस्टाईल चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण होळी 2026 आणि त्या दिवशी लागणाऱ्या चंद्रग्रहण बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। यंदा 3 मार्च 2026 मंगळवारी होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग येत आहे। चंद्रग्रहण सुरू होण्याची वेळ दुपारी सुमारे 3:19 आहे। पूर्ण ग्रहण सुमारे 4:34 ते 5:33 या वेळेत राहील आणि सायंकाळी अंदाजे 6:47 ग्रहण समाप्त होईल। हा काळ होळीच्या सणात येत असल्यामुळे अनेकाच्या मनात प्रश्न निर्माण होतात की सण कसा साजरा करावा आणि कोणती काळजी घ्यावी। चंद्रग्रहण तेव्हा लागतो जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते। यावेळी चंद्र काही काळ मंद किंवा लालसर दिसू शकतो। धार्मिक मान्यतेनुसार हा काळ संवेदनशील मानला जातो आणि त्यामुळे काही नियम पाळले जातात। होळी हा वाईटावर चांगल्यांचा विजय दर्शवणारा सण आहे। भक्त प्रल्हादाची कथा आपल्याला श्रद्धा आणि विश्वासाची ताकद सांगते। अशा पवित्र सणाच्या दिवशी ग्रहण लागणे काही जण विशेष योग मानतात, तर काही जण सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतात। परंपरेनुसार ग्रहण काळात शुभ कार्य सुरू करणे टाळले जाते। त्यामुळे जर ग्रहणाचा वेळ सणात येत असेल तर ग्रहण संपल्यानंतर स्नान करूनच रंग खेळणे अधिक योग्य मानले जाते। ग्रहणाच्या आधी सूतक काळ सुरू होतो असे मानले जाते। साधारणपणे ग्रहणापूर्वी 9 तास सूतक मानले जाते। या काळात देवळांचे दरवाजे बंद ठेवले जातात। अन्न शिजवणे किंवा खाणे टाळले जाते आणि शुभ कार्य केले जात नाही। लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना काही ठिकाणी सूतकाचे नियम लागू नसतात असेही मानले जाते। ग्रहण काळात काय करावे? देवांचे नामस्मरण करावे, मंत्र जप करावा, ज्ञान आणि प्रार्थना करावी। सकारात्मक विचार ठेवणे आणि शांत राहणे हे अधिक महत्त्वाचे आहे। ग्रहण संपल्यानंतर स्नान करावे, घरात स्वच्छता करावी आणि देवांची पूजा करावी। चंद्रग्रहणात काय टाळावे? ग्रहण काळात अन्न सेवन टाळावे असे मानले जाते। नवीन कामाची सुरुवात करू नये। केस कापणे, नखे कापणे टाळावे। गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी। शक्यतो घरातच राहावे आणि धारदार वस्तूंचा वापर टाळावा अशी पारंपरिक समजूत आहे। होळी साजरी करताना नैसर्गिक रंगाचा वापर करा। पाण्याची नासाडी टाळा आणि प्राण्यांवर रंग टाकू नका। ग्रहण संपल्यानंतर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा आणि मंगच रंगाचा आनंद घ्या। ही वेळ भीतीची नाही तर आत्मचिंतनाची आहे। आपल्या आयुष्यातील नकारात्मक विचार, राग आणि वाईट सवयी दूर करण्याची ही एक संधी आहे। सकारात्मकता, प्रेम आणि आनंदाचे रंग आपल्याला आयुष्यात भरा। जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोनम लाईफस्टाईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंटमध्ये नक्की लिहा, होळी शुभ हो। धन्यवाद।